नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील पहिला प्रश्न सोडवायचा आहे। पहा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे हा। सिलेक्ट अँड राईट दी करेक्ट आन्सर फ्रॉम दी गिवन अल्टरनेटिव्स। चार पर्याय दिलेले आहेत, करेक्ट पर्याय कोणता आहे, करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला निवडायचा। पहिला प्रश्न, इफ पी अँड क्यू इज फॉल्स। पहा, आपल्याला पी अँड क्यू फॉल्स दिलेला आहे आणि पी और क्यू ट्रू आहे। पहा, आपण पाहिलेलं आहे ट्रूथ टेबल करताना दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील आणि त्यांचं आपल्याला अँड घ्यायचं, म्हणजे पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे, त्यांचं अँड घेतलं तर टी अँड टी काय येते, टी येते, बरोबर आहे। अदरवाईज फॉल्स येते। म्हणजे हे जर आपलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल, दोघांचं आपण अँड घेतलं तर हे फॉल्स येईल, किंवा हे पी फॉल्स असेल अँड क्यू ट्रू असेल तरी काय येईल, फॉल्स येईल। आपल्याला काय दिलेलं आहे, पी अँड क्यू इज फॉल्स म्हणजे काय, पी अँड क्यू फॉल्स आहेत म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू सेम नाहीत, बरोबर आहे। म्हणजे दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम नाहीत, एकाची ट्रू असेल तर दुसऱ्याची फॉल्स असेल, किंवा दुसऱ्याची ट्रू असेल तर एकाची फॉल्स असेल। तर पी और क्यूसाठी एफ और एफ असेल तरच एफ येते, हे आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे। म्हणजे काय, अदरवाईज ट्रू येते, म्हणजे एकतर टी और एफ असेल तरी पण ट्रूच येईल, किंवा एफ और टी असेल तरी पण ट्रूच येईल। फक्त एफ एफ असेल तरच एफ येईल ऑरमध्ये, आणि टी अँड टी असेल तरच टी येईल अँडमध्ये। तर आता आपल्याला म्हणजे इथे काय दिलेलं आहे, हे ट्रू आहे, पी और क्यू ट्रू आहे, ट्रू आहे म्हणजे यापैकी येईल, बरोबर आहे, कारण ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे। आणि पी अँड क्यू फॉल्स आहे म्हणजे यापैकी येईल। म्हणजे काय, एकतर पीची व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, किंवा क्यूची व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल। म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू कशा आहेत, पी अँड क्यू वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, एकाची ट्रू आहे एकाची फॉल्स आहे, दोघांच्या वेगवेगळ्या आहेत। पहा, इथे पी और क्यू ऑप्शन दिलेला आहे, पी और क्यू इज ट्रू दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे। परंतु आपल्याला ऑप्शन कोणता निवडायचा, इज नॉट ट्रू, म्हणजे फॉल्स ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। पी और क्यू फॉल्स आहे का, होईल का, नाही, कारण येथेच आपल्याला ट्रू दिलेला आहे, म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही। आता हा ऑप्शन येईल का, पी डबल इम्प्लिकेशन क्यू आहे। पहा, जर दोन स्टेटमेंट असतील आणि त्यांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं तर काय घेतो आपण, जर दोन्ही टी असतील, पहा टी डबल इम्प्लिकेशन टी असेल तरच याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, किंवा दोन्ही फॉल्स असतील आणि डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला तर तरी पण ट्रूच येईल। म्हणजे दोघांच्या म्हणजे सेम व्हॅल्यू असतील तर ट्रू येईल, टी असो अथवा फॉल्स असो, दोन्ही पण ट्रू पाहिजेत किंवा दोन्ही पण फॉल्स पाहिजेत तरच ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, टी येईल। आता इथे आपल्याला काय आहे, एक टी आहे आणि एक फॉल्स आहे, बरोबर आहे। एकाची टी आहे एकाची फॉल्स आहे, इथे पण एकाची टी आहे एकाची फॉल्स आहे, कारण हे स्टेटमेंट आपल्याला फॉल्स सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, आणि हे ट्रू सांगितलेलं आहे म्हणून दोघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत। तर वेगवेगळ्या व्हॅल्यू असतील म्हणजे एक टी असेल एक एफ असेल तर व्हॅल्यू काय येईल, फॉल्स येईल, बरोबर आहे। दोन्ही सेम नाहीत, सेम असत्या तर ट्रू आली असती, परंतु दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणून ही व्हॅल्यू कशी येईल, यांचं जर आपण डबल इम्प्लिकेशन घेतलं तर हे कसं येईल, फॉल्स येईल, बरोबर। येथे जर टी असता तर येथे टी आलं असतं, पहा येथे एफ असेल आणि येथे एफ असेल तरच टी आलं असतं, परंतु येथे आपलं काय आहे, दोन वेगवेगळे आहेत, एक टी आहे एक एफ आहे, त्यामुळे काय होईल, यांची ट्रूथ व्हॅल्यू कशी येईल, फॉल्स येईल। म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, पी अँड क्यू देन आर इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू। पहा, हा पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट कोणत्या पॅटर्नला असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, चार पर्याय दिलेले आहेत, येथे काय आहे, पी अँड क्यू आहे, येथे पण पी अँड क्यू आहे, येथे देन आहे, येथे पण देन आहे, येथे आर आहे परंतु येथे निगेशन आर आहे, म्हणजे ही टर्म वेगळी आहे, बरोबर आहे। बाकी सर्व सेम आहे, हे वेगळं आहे, हे निगेशन एक्स्ट्रा आहे, म्हणजे हे दोन तर इक्वल नसतील, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल, बरोबर आहे। नंतर पहा, इथे पी अँड क्यू आहे, येथे पण पी और क्यू आहे, देन आहे आणि आर आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नसणार आहे, कारण सर्व सेम आहे, फक्त इथे अँड आहे आणि इथे ऑर आहे, हे इक्वल येणार नाहीत। आता आपल्याला ऑप्शन राहिलेले आहेत ए आणि सी। आता हे दोन ऑप्शन आपण ट्रूथ टेबल तयार करून चेक करू। पहा, त्यासाठी तीन स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर,
पहा आता हा ऑप्शन कॅन्सल झालेला आहे, बी ऑप्शन कॅन्सल झालेला आहे आणि डी पण ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. फक्त हे दोन ऑप्शन राहिलेत, हे आपल्याला चेक करायचे आहेत. पहा प्रथम हा ऑप्शन चेक करू आपण. त्यासाठी काय करावं लागेल, पी क्यू आर तीन स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर. नंतर आपण पी अँड क्यू ही व्हॅल्यू काढू, पी अँड क्यू. पहा मग पी अँड क्यू देन आर काढू, पी अँड क्यू देन आर, म्हणजे पूर्ण पॅटर्न होऊन जाईल हा. नंतर आपल्याला व्हॅल्यू काढावी लागेल. पहा क्यू देन आरची, क्यू देन आर ही व्हॅल्यू काढू. नंतर एवढी व्हॅल्यू काढू आपण, म्हणजे पी देन क्यू देन आर. पहा हा पॅटर्न हा आहे, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम यांच्या रीडिंग जर सेम आल्या तर लॉजिकली इक्विवॅलंट होतील, बरोबर आहे. म्हणजे ह्या कॉलमच्या रीडिंग आणि या कॉलमच्या रीडिंग आपल्याला सारख्या यायला पाहिजेत. पहा आपण तीन स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये येथे काय लिहिणार, 4 टाइम्स टी लिहिणार आणि 4 टाइम्स एफ लिहिणार. येथे 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ हे आपण पाहिलेलं आहे. येथे टी एफ. आता पी अँड क्यूची व्हॅल्यू काढायची आपल्याला. पी अँड क्यू हे दोन कॉलम, अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल तरच टी, म्हणजे दोन्ही टी पाहिजे आपल्याला. दोन्ही टी आहेत तर टी येईल. येथे पण दोन्ही टी आहेत तरच टी येईल. दोन्ही टी आता नाहीत, बाकी सर्व व्हॅल्यू फॉल्स असतील. पहा हे सर्व आपल्याला रफमध्ये करावे लागणार आहे. फक्त येथे आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे, पी अँड क्यू देन आर, म्हणजे हा कॉलम पी अँड क्यूचा, त्याचं देन घ्यायचं आहे आर कॉलम बरोबर. देनसाठी रूल कोणता आहे, टी एफ असेल तरच एफ, आधी टी पाहिजे नंतर एफ पाहिजे तरच एफ येणार, अदरवाईज टी. पहा टी एफ, आधी टी आहे नंतर एफ आहे तरच आपण टी एफ असेल तरच एफ. पहा येथे आता अदरवाईज ट्रू, म्हणजे बाकीच्या सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील. क्यू देन आर, क्यूचा कॉलम आरचा कॉलम देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पहा टी एफ आहे तरच एफ. येथे पण टी एफ आहे, पहिलं टी नंतर एफ तरच एफ, अदरवाईज या व्हॅल्यू आपल्या टी येतील. पीचा कॉलम हा कॉलम पहा, नंतर देन घ्यायचं आहे क्यू देन आर बरोबर हा कॉलम बरोबर. पहा या दोन कॉलमचा विचार करायचा, हा कॉलम आणि हा कॉलम देन घ्यायचा आपल्याला. प्रथम हा कॉलम नंतर हा कॉलम देन घ्यायचा आपल्याला. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा येथे टी आहे, येथे एफ आहे, म्हणजे एफ घेणार आपण. टी एफ आहे का, नाही, अदरवाईज सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील. पहा आता आपल्याला हा पॅटर्न पी अँड क्यू देन आर इक्विवॅलंट कशाला आलेला आहे, याला आलेला आहे. पहा हा कॉलम आणि हा कॉलम, स्टार केलेला कॉलम, हा कॉलम हा कॉलम म्हणजे हे स्टेटमेंट आणि हा कॉलम म्हणजे काय, हे स्टेटमेंट. दोन्ही इक्वल व्हॅल्यू आल्यात, बरोबर आहे. टी टी आहे, एफ एफ आहे, टी सर्व व्हॅल्यू इक्वल आहेत. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोन्ही कॉलम इक्वल आलेले आहेत, रीडिंग इक्वल आहेत. म्हणजे काय, हा पॅटर्न या पॅटर्नला इक्वल आहे, लॉजिकली इक्विवॅलंट आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पहा आपल्याला करेक्ट मिळालेला आहे, त्यामुळे हे काही चेक करायची गरज नाही. आणि जरी आपण चेक केलं तर व्हॅल्यू आपल्याला इक्वल भेटणार नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, इनवर्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. पहा या स्टेटमेंट पॅटर्नचं इनवर्स काय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इनवर्स पहा आपल्याला इनवर्स काढायचं आहे. आपण पाहिलेलं आहे, जर पी देन क्यू असेल याचा आपण कन्वर्स करतो इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. जर कन्वर्स करायचं असेल तर आपण काय करतो, क्यू देन पी, याचं उलटं केलं, अल्टरनेट म्हणजे इंटरचेंज केले आपण. क्यूला पीला क्यू केलं, क्यूला पी केलं, पी देन क्यूला क्यू देन पी, म्हणजे हे काय होईल, कन्वर्स होईल. जागा बदलल्या यांच्या तर कन्वर्स. दोघांनाही आपण निगेशन लावलं म्हणजे निगेशन पी देन निगेशन क्यू, दोघांना आपण निगेशन साईन ॲड केलं तर ते काय होते, इनवर्स. आणि पहा आता पी देन क्यू म्हणजे निगेशन क्यू प्रथम घेतला आपण आणि नंतर निगेशन पी घेतला तर हे काय होईल,
कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, इनवर्स काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, दोघांना निगेशन साईन ॲड करायचं आहे. पहा, हे एक स्टेटमेंट आहे, हे समजा पी आहे, देन आहे, आणि हे क्यू आहे. म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत आणि त्यांचं आपल्याला देनमध्ये इनवर्स करायचं आहे. तर आपण काय करणार, या दोघांनाही आपण निगेशन साईन ॲड करणार. पहा, म्हणजे काय होईल, पी और क्यू आहे, देन पी अँड क्यू आहे. याचं इनवर्स काय होईल, इथे लिहिणार आपण इनवर्स म्हणजे दोघांना निगेशन साईन ॲड करणार. निगेशन पी और क्यू होईल, हे देन, आणि इथे पण निगेशन ॲड करायचं आहे या ब्रॅकेटला. पहा, हा ऑप्शन इनवर्सचा झालेला आहे, बरोबर आहे. हा ऑप्शन आहे का आपल्याला, पहा, निगेशन पी और क्यू आहे, परंतु येथे निगेशन नाही आहे येथे, म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. पहा, निगेशन पाहिजे, येथे निगेशन नाहीच, त्यामुळे हा ऑप्शन पण येणार नाही. आता हा ऑप्शन येईल का, पहा, आपला आन्सर तर हे आलेलं आहे, परंतु आता याला आपण सॉल्व करू. म्हणजे काय होईल, पहा, इक्विव्हॅलंट. पहा, हा निगेशन साईन आपण ब्रॅकेटमध्ये पास केला तर येथे काय होईल, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय होईल. म्हणजे आपण काय करू, निगेशन पी ब्रॅकेटमध्ये निगेशन साईन ॲड करताना आपण काय करतो, हे साईन चेंज करतो. अँड असेल तर ऑर करतो, ऑर असेल तर अँड करतो. इथे ऑर आहे म्हणजे आपण अँड करणार, आणि निगेशन क्यू. हा काय झालेला आहे, डी मॉर्गन्स लॉ, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आता हे देन ॲज, येथे आपण काय करू, डी मॉर्गन्स लॉ म्हणजे निगेशन पी अँडचं ऑर होईल, आणि निगेशन क्यू. हा झाला इथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला आपण. म्हणजे आन्सर काय आलं आपलं, हे आन्सर आलं आहे. हे आहे काय यामध्ये, निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे, देन आहे निगेशन पी और निगेशन क्यू. म्हणजे हे आन्सर, हेच आन्सर आलेलं आहे आपलं इनवर्स. परंतु येथे ऑप्शन नसल्यामुळे आपण सॉल्व केलं, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला, आणि या पद्धतीचं आन्सर आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इफ पी अँड क्यू इज फॉल्स. आपल्याला काय दिलं आहे, पी अँड क्यू हे फॉल्स दिलेलं आहे, फॉल्स. पी देन क्यू इज फॉल्स. पहा, पी देन क्यू हे पण फॉल्स आहे. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. तर पी अँड क्यूच्या व्हॅल्यू काय असतील, म्हणजे हे स्टेटमेंट कसे असतील, पी आणि क्यू दोन्ही ट्रू असतील का, दोन्ही फॉल्स असतील का, एक ट्रू असेल एक फॉल्स असेल, किंवा पहिलं फॉल्स असेल किंवा दुसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं ट्रू असेल का दुसरं ट्रू असेल. पहा, पी अँड क्यू हे फॉल्स दिलेलं आहे. फॉल्स कधी येईल, जर दोन्ही टी असतील तर ट्रू येईल, बरोबर आहे. आपण पाहिलेलं आहे टी अँड टी असेल, अँडमध्ये काय आहे, टी अँड टी असेल तरच टी येते, अदरवाईज फॉल्स येते. म्हणजे काय असेल, एक तर पी, पहा, टी अँड एफ एक ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, तर ही रीडिंग कशी येईल आपली, फॉल्स येईल, बरोबर आहे. किंवा पहिलं फॉल्स असेल, दुसरं ट्रू असेल, तरी पण रीडिंग काय येईल, अँडमध्ये फॉल्स येईल. म्हणजे आपल्याला या रीडिंग घेता येईल, परंतु हे घेता येणार नाही, बरोबर आहे, कारण फॉल्स दिलेलं आहे. म्हणजे एकतर पहिलं ट्रू असेल किंवा दुसरं ट्रू असेल, किंवा पहिलं फॉल्स असेल किंवा दुसरं फॉल्स असेल, तरच फॉल्स येईल अँडमध्ये. आता पी देन क्यूमध्ये काय रूल आहे, पहा, पहिलं जर ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येते, अदरवाईज ट्रू येते. म्हणजे जरी दोन्ही टी असतील तरी पण हे काय येईल, ट्रूच येईल देनमध्ये. दोन्ही फॉल्स असतील तरी पण हे ट्रूच येईल. फक्त पहिलं टीप असेल आणि दुसरं एफ असेल, म्हणजे टी देन एफ असेल तरच एफ येईल. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, पी अँड क्यू इज फॉल्स, म्हणजे पी अँड क्यू हे दोन्ही अप्लाय होतील, बरोबर आहे. तरी हे दोन्ही बरोबर आहेत, पी अँड क्यू फॉल्स, हे दोन्ही बरोबर आहेत. पी देन क्यू इज फॉल्स. आता पी देन क्यूला फॉल्स कधी येईल, ज्यावेळेस पहिलं टी असेल तेव्हाच फॉल्स येईल, आणि दुसरं एफ पाहिजे. पहा, म्हणजे पहिलं टी पाहिजे, म्हणजे हे दोन्ही मॅच होतील, बरोबर आहे. पहिलं टी आहे, दुसरं एफ आहे, येथे पण पहिलं टी आहे, दुसरं एफ आहे, तरच रीडिंग फॉल्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस पी आपल्याला काय घ्यावं लागेल, पी आपल्याला ट्रूच घ्यावे लागेल, आणि क्यू काय घ्यावं लागेल, फॉल्स घ्यावं लागेल, बरोबर आहे. तरच हे फॉल्स येईल. टी एफ असेल तरच एफ येते देनमध्ये, आपण पाहिलेलं आहे. म्हणजे पहिली रीडिंग टीची पाहिजे आणि दुसरी फॉल्सची पाहिजे, म्हणजे टी एफ, म्हणजे हे बरोबर आहे.
दोन्ही टी पण नसेल, दोन्ही एफ पण नसेल, किंवा पहिलं एफ आणि दुसरं टी पण नसेल. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. किंवा हे आपल्याला ट्रूथ टेबल काढून पण चेक करता येईल. पहा, हे जरी लक्षात नाही आलं तरी आपल्याला ट्रूथ टेबल काढून चेक करता येईल. पहा, पी अँड क्यू दोन स्टेटमेंट आहेत. पहा, याचा आन्सर आपल्याला ट्रूथ टेबलने पण काढता येईल. पी अँड क्यू दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे पी क्यू हे दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत. तर टी टी एफ एफ, येथे टी एफ पी अँड क्यू एक कॉलम करू आपण पी अँड क्यूचा, आणि पी देन क्यूचा एक कॉलम करू पी देन क्यू. तर पहा, आता अँड आहे, अँडसाठी टी टी असेल तरच टी, म्हणजे दोन्ही टी पाहिजेत. टी टी असेल तरच टी येईल, अदरवाईज बाकीच्या व्हॅल्यू आपल्या फॉल्स येतील. आता पी देन क्यू, देनसाठी रूल कोणता आहे? पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. पहिलं टी पाहिजे तर दुसरं एफ पाहिजे, पहिलं टी आहे दुसरं एफ आहे तरच एफ येईल, अदरवाईज ह्या रिडिंग ट्रू येतील आपल्या. आता पहा, आपण ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. तर आता पी अँड क्यू इज फॉल्स, म्हणजे ही व्हॅल्यू कशी पाहिजे? पी अँड क्यूची फॉल्स पाहिजे. पहा, या तीनही फॉल्स आहेत, बरोबर आहे. पी देन क्यू इज फॉल्स, ही व्हॅल्यू कशी पाहिजे? फॉल्स पाहिजे. ही फक्त एकच व्हॅल्यू आहे. पी अँड क्यू फॉल्स असेल तर पी देन क्यू पण फॉल्स पाहिजे. म्हणजे पी देन क्यू फॉल्स आहे तर फक्त आपल्याला हेच घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे या दोन रीडिंग घेता येणार नाहीत, कारण याच्या ट्रू आहेत, बरोबर आहे. कारण या रीडिंग ट्रू आहेत, म्हणजे ही रीडिंग घेणार आपण, बरोबर आहे. पहा, पी अँड क्यू पण फॉल्स आहे आणि पी देन क्यू पण फॉल्स आहे, बरोबर आहे. येथे फॉल्स आहे परंतु हे ट्रू आहे असं दिलेलं नाही आपल्याला. आपल्याला काय दिलं आहे? दोन्ही फॉल्स. दोन्ही फॉल्स कधी येतील? पहा, म्हणजे ॲट ए टाईम हे फॉल्स आहे तर हे पण फॉल्स आहे. म्हणजे ज्या वेळेस पी अँड क्यू फॉल्स असेल आणि पी देन क्यू पण फॉल्स असेल त्यावेळेस पी काय? ट्रू आहे आणि क्यू काय आहे? फॉल्स आहे. म्हणजे पी काय? ट्रू आणि क्यू कसा आहे? फॉल्स. म्हणजे हा पीसाठी आहे आणि हा क्यूसाठी आहे. याप्रमाणे नेक्स्ट पहा, पाचवा प्रश्न, द निगेशन ऑफ इनवर्स ऑफ निगेशन पी देन क्यू. आपल्याला काय विचारले? द निगेशन ऑफ इनवर्स ऑफ, म्हणजे याचं इनवर्स काढायचं प्रथम आपल्याला. इनवर्स ऑफ निगेशन पी देन क्यू, आणि इनवर्स काढल्यानंतर त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रथम याचं काय काढायचं आहे? इनवर्स काढायचं आहे. द निगेशन ऑफ इनवर्स ऑफ, म्हणजे प्रथम याचं इनवर्स काढायचं आहे आणि इनवर्स काढल्यानंतर त्याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. पहा, इनवर्स ऑफ म्हणजे काय लिहिणार? इनवर्स ऑफ, कशाचं इनवर्स? निगेशन पी. पहा, याचा इनवर्स काय होणार आहे? इनवर्स म्हणजे काय? दोघांनाही निगेशन साईन लावायचं. आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे याला आपण निगेशन साईन लावणार. निगेशन पहिलंच आहे निगेशन पी, एक निगेशन साईन ॲड केला, देन आणि निगेशन क्यू. पहा, याचा अर्थ काय होईल? निगेशन निगेशन असेल तर कॅन्सल होईल, बरोबर आहे. मायनस मायनस प्लस याप्रमाणे निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त पीच राहील. आणि हे देन आणि हे निगेशन क्यू. म्हणजे या पॅटर्नचं इनवर्स काय आलेलं आहे? हे इनवर्स आलेलं आहे. परंतु आपल्याला विचारलं काय? द निगेशन ऑफ इनवर्स ऑफ. आता याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे निगेशन काय येईल? पहा, निगेशन ऑफ, कशाचं निगेशन? याचं पी देन क्यू, याचं निगेशन काढायचं आपल्याला. निगेशन काय येईल? निगेशन साईन ॲड करू आपण, म्हणजे पी देन निगेशन क्यू. आता येथे पहा, आपल्याला हे निगेशन रूल अप्लाय करायचं आहे. आपण यापूर्वी एक्सरसाइज सोडवताना निगेशन रूल पाहिलेला आहे. जर येथे कंडिशनल असेल, म्हणजे येथे देन असेल आणि निगेशन असेल, तर आपण काय करतो? निगेशनचा कोणता रूल वापरतो आपण? पहिल्या स्टेटमेंटला आपण निगेशन लावत नाहीत, म्हणजे पीच राहील. हे निगेशन साईन आपण काढून घेतो, त्याचं अँड करतो आपण. निगेशनऐवजी अँड घ्यायचं आपल्याला, आणि येथे दुसऱ्या स्टेटमेंटला आपण निगेशन साईन लावायचं. येथे पहिलंच निगेशन आहे, हे पण निगेशन साईन एक ॲड करायचं आपल्याला. पहा, म्हणजे हे काय होईल? पी हे अँड निगेशन निगेशन कॅन्सल होतील, फक्त हे क्यू राहील. म्हणजे पी अँड क्यू. आपला आन्सर काय येईल? पी अँड क्यू. पी अँड क्यू म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. येथे मित्रांनो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. परंतु हे पण ऑप्शन कसा आहे? क्यू अँड पी आहे. पी अँड क्यू आणि क्यू अँड पी इक्वल असतात, बरोबर आहे. म्हणजे हा पण ऑप्शन बरोबर आहे. दोन ऑप्शन बरोबर येणं शक्य नाही आहे, काहीतरी प्रिंट मिस्टेक असावी.
म्हणजे हे आपले इथे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, द निगेशन ऑफ हा पॅटर्न दिलेला आहे आणि याचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. निगेशन ऑफ कशाचं निगेशन काढायचं आपल्याला, पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू देन आर. याचं निगेशन काढायचं आपल्याला. निगेशन काय येईल म्हणजे आपण निगेशन साईन ॲड करणार, बरोबर आहे. निगेशन साईन ॲड करू, क्यू देन आर. निगेशन झालेलं आहे, परंतु आन्सर आहे का इथे, नाही आहे. म्हणजे आपण अजून सॉल्व करू. इथे अँड आहे, आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. अँड असेल तर निगेशन आपण कसं घेतो, दोघांनाही निगेशन साईन ॲड करतो आणि अँडचं ऑर करतो किंवा ऑरचं अँड करतो. म्हणजे इथे निगेशन साईन आपण ब्रॅकेटमध्ये पास करू, म्हणजे काय होईल, निगेशन पी होईल, हे अँडचं ऑर होईल आणि इथे पण निगेशन साईन ॲड होईल या ब्रॅकेटला, क्यू देन आर. हा पण ऑप्शन आहे का इथे, हा ऑप्शन नाही आहे इथे. म्हणजे आपण काय करू, हे निगेशन साईनमध्ये पास करू आपण. म्हणजे या ब्रॅकेटचं आपण काय घेऊ, निगेशन घेऊ. निगेशन पी हे ऑर. आता इथे देन आहे. अँड असताना निगेशनचा रूल वेगळा आहे आणि देन असताना निगेशनचा रूल वेगळा. अँड असताना आपण काय करतो, दोघांनाही निगेशन साईन ॲड करतो, अँडचं ऑर किंवा ऑरचं अँड. परंतु देन असताना काय करायचं, देन असेल आणि निगेशन घ्यायचं आपल्याला, तर आपण काय करतो, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, म्हणजे पहिल्याला निगेशन लावायचं नाही. ह्या देनऐवजी आपल्याला अँड घ्यायचं आहे आणि दुसऱ्याला निगेशन साईन ॲड करायचं, म्हणजे निगेशन आर. याप्रमाणे आलेलं आहे. आपला आन्सर हे आलेलं आहे, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन आर. निगेशन पी ऑर आहे, येथे क्यू आहे, येथे निगेशन क्यू आहे. आणि आन्सर तर आपलं हे आलेलं आहे. बहुतेक येथे प्रिंट मिस्टेक असावी, म्हणजे या प्रकारचा आन्सर येईल. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. येथे ऑर आहे, येथे अँड आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. ऑर आहे परंतु येथे अँड निगेशन आर नाही, म्हणजे हा पण नाही, हा पण नाही. हा ऑप्शन असायला पाहिजे, परंतु येथे निगेशन साईन एक्स्ट्रा आहे. आपल्या आन्सरमध्ये काय आलेलं नाही आहे. आन्सर हे येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, इफ येथे आपल्याला एक सेट दिलेला आहे. या सेटमध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 आणि येथे ऑप्शन आपल्याला 4 प्रकारचे ऑप्शन आहेत. व्हिच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे फाल्स असणारं ऑप्शन कोणतं आहे ते निवडायचं आहे. नॉट ट्रू असलं पाहिजे, म्हणजे फाल्स असलं पाहिजे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए सेटमध्ये असणारे एलिमेंट कोणते आहेत, 1 2 3 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, 1 2 3 4 5. हा कोणताही एलिमेंट म्हणजे आपण एक्स घेऊ शकतो. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट, कंडिशन काय दिली, एक्स प्लस 3 इक्वल टू 8. म्हणजे येथे एक तरी असा एलिमेंट आहे का, ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. एक्सची व्हॅल्यू आपण जर 1 घेतली तर 1 प्लस 3 इक्वल टू 8 होईल का, नाही होणार. परंतु कोणता तरी एक एलिमेंट पाहिजे. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, किमान ॲटलिस्ट एक तरी एलिमेंट पाहिजे. 5 एलिमेंट आहे. 5 जर येथे पुट केले आपण एक्सच्या ठिकाणी, 5 प्लस 3 इक्वल टू 8 होतात. म्हणजे या एलिमेंटपैकी एक तरी एलिमेंट असा आहे की ही कंडिशन सॅटिस्फाय करतो, बरोबर आहे. म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. येथे आपण ट्रू लिहिणार. आपल्याला काय पाहिजे, नॉट ट्रू पाहिजे, म्हणजे फाल्स कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर हा तर येणार नाही आपला, कारण हा ट्रू आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट, येथे कंडिशन काय आहे, असा कोणता तरी एक्स पाहिजे, म्हणजे असा कोणता तरी एलिमेंट पाहिजे या सेटमधील की ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक्स प्लस 2 लेस आहे 9पेक्षा. एक्सची 1 व्हॅल्यू घेतली, 1 प्लस 2 म्हणजे 3 होतील आणि लेस आहेत 9पेक्षा, बरोबर आहे, सॅटिस्फाय होते. 2 जरी आपण व्हॅल्यू घेतली, 2 प्लस 2 4 होतील आणि लेस आहेत 9पेक्षा. म्हणजे किमान एक जरी असेल तर आपण पुढे चालायचं. एक म्हणजे हा एलिमेंट होतो, हा होतो, एक जरी असेल तरी हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. येथे काय आहे, देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल होता, म्हणजे एक तरी एलिमेंट असायला पाहिजे. परंतु येथे काय, फॉर ऑल सिम्बॉल आहे. हा असा सिम्बॉल आहे फॉर ऑल, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. फॉर ऑल म्हणजे सर्व एलिमेंट्ससाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच ट्रू, अदरवाईज फाल्स.
सर्व एलिमेंटला ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. येथे काय होतं, फक्त एकाच तरी एलिमेंटला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता सर्व एलिमेंटसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल का, ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का. पहा एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेऊ. 1 + 6 किती होतील, 7 होतील. मग 7 ग्रेटर आहेत का 9पेक्षा, किंवा 7 इक्वल आहेत का 9ला, नाही. म्हणजे हे कसं आहे, फॉल्स आहे. म्हणजे हे कंडिशन तर सॅटिस्फाय होत नाही. पहा 2 व्हॅल्यू घेऊ आपण, म्हणजे सर्व व्हायला पाहिजे. एक जरी झाला नसेल तरी हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे, फॉल्स. पहा येथे आता 5 जर घेतले आपण, 5 + 6 म्हणजे किती होतील, 11 होतील. 11 ग्रेटर आहेत 9पेक्षा, म्हणजे येथे ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. परंतु सिम्बॉल कोणता आहे, फॉर ऑलचा आहे. येथे एक असून चालणार नाही. येथे सर्व एलिमेंटला ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तरच ट्रू असेल, अदरवाईज फॉल्स. म्हणजे हे कसं आहे, फॉल्स आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पहा येथे काय, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट देअर एक्झिस्ट सिम्बॉल आहे. म्हणजे एक तरी एलिमेंट पाहिजे आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा. पहा एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट करून पाहू. 3 + 6 म्हणजे 9 होतील. 9 लेस आहे 10पेक्षा, बरोबर आहे. हा एलिमेंट सॅटिस्फाय करतो, म्हणजे काय, हे पण ट्रू आहे. आपल्याला काय विचारलं आहे, नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. फॉल्स कोणतं आहे, ऑप्शन नंबर सी इज फॉल्स, म्हणजे नॉट ट्रू. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.